तुम्ही वारंवार वजन कमी करण्याचा प्रयत्न करता. यासाठी डाएट करता, एक्सरसाइज करता, चालायला जाता, योगा करता, जिमला जाता. पण तरी पण वजन कमी होत नाही. का होत नाही? याचा विचार कधी केलाय? प्रॉब्लेम नेमका कुठे आहे? प्रॉब्लेम फक्त तुमच्या खाण्यात नाहीये. तर प्रॉब्लेम हा तुमच्या शरीरातील मेटाबॉलिझममध्ये असू शकतो. आज आपण ओबेसिटीबद्दल सखोल माहिती घेणार आहोत. फक्त वजन वाढणं नाही, तर शरीरामध्ये नेमके काय-काय बदल होतात, या सगळ्याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. हॅलो, मी डॉक्टर सरिता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ओबेसिटीबद्दल. ओबेसिटी म्हणजे काय? ओबेसिटीमुळे शरीरामध्ये नेमके कोणते बदल होतात? आणि सर्वात इम्पोर्टंट म्हणजे नॅचरल वेनं ओबेसिटी कशी कमी करता येईल? त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ओबेसिटी किंवा लठ्ठपणा हा फक्त दिसण्याचा प्रॉब्लेम नाहीये. तर ही एक मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे आणि हा सीरियस प्रॉब्लेम आहे. त्यामुळे याच्याकडे फक्त दिसणं किंवा बारीक दिसणं या दृष्टीने पाहू नका. तर इंटरनल हीलिंग खूप इम्पोर्टंट आहे. ओबेसिटी म्हणजे फक्त जाड होणं नाही. तर ओबेसिटीमध्ये एक्सेसिव्ह फॅट हे शरीरामध्ये जमा होत असते. हे फॅट शरीराच्या फंक्शनिंगवर अफेक्ट करतं आणि ही आहे खरी ओबेसिटी. मग ओबेसिटी म्हणजे फक्त वजन वाढणं नाही किंवा बॉडी मास इंडेक्स याचा एक नंबर असतो. तो नंबर नाहीये, तर पूर्ण मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे. फॅट कुठं जमा होतं हे जास्त महत्वाचं आहे. विशेषतः पोटावरची चरबी आणि विसरल फॅट म्हणजे शरीराचे आतील महत्वाचे ऑर्गन आहेत, त्याच्याभोवती फॅट जमा होतं आणि हे सर्वात जास्त नुकसान करतं. ओबेसिटीमध्ये फॅट हे फक्त साठवलेलं नसतं, तर ते हे फॅट ॲक्टिव्ह असतं आणि फॅट सेल्स, हार्मोन्स आणि इन्फ्लॅमेटरी केमिकल्स रिलीज करतात. त्यामुळे काय होतं, तर इन्शुलिन रेझिस्टन्स होतं, ब्लड शुगर कंट्रोल बिघडतो, क्रेव्हिंग्ज वाढतात, जास्त भूक लागते, हार्मोनल इम्बॅलन्स होतो, मेटाबॉलिझम स्लो होतो, शरीर कॅलरीज कमी बर्न करतं. त्यामुळं एक्सेसिव्ह फॅट हे साठतं आणि क्रोनिक इन्फ्लॅमेशन याच्यामध्ये शरीरात सूज वाढते, इनव्हिजिबल इन्फ्लॅमेशन असते ही. त्यामुळं अजूनच ओबेसिटी दिसायला लागते. म्हणजे ओबेसिटी हे फक्त वजन वाढ नाही, तर हा एक मेटाबॉलिक डिसऑर्डर होतो. तर मेटाबॉलिझम काय असतं? तर आपण जे अन्न खातो, त्याचं रूपांतर एनर्जीमध्ये करण्याचं काम हे मेटाबॉलिझम करत असतं. तर मेटाबॉलिझम ही एक केमिकल प्रोसेस आहे. खाल्लेलं अन्न आहे, ते एनर्जीमध्ये रूपांतरित करणं. पण जेव्हा ही प्रोसेस बिघडते, तेव्हा मेटाबॉलिक डिसऑर्डर सुरू होते आणि परिणामी ओबेसिटी किंवा लठ्ठपणा पाहायला मिळतो. ओबेसिटीचे कॉजेस किंवा कारणं काय आहेत? तर वजन वाढणं हे कोणत्याही एका कारणामुळे होत नाही. तर अनेक कारणं असतात. लाईफस्टाईलमधले बदल असतात, बॉडीमधले इंटरनल चेंजेस, काही डिसीजेस, मेटाबॉलिक डिस्टर्बन्स याच्यामुळे देखील ओबेसिटी पाहायला मिळते. सर्वात पहिलं कारण आहे चुकीचा आहार. याच्यामध्ये जंक फूड किंवा सॉल्ट, चिप्स वगैरे, साखर, मैदा, शुगरी ड्रिंक्स, कोल्ड ड्रिंक्स, सॉफ्ट ड्रिंक्स याच्यामुळं वजन वाढ होत असते. प्रोसेस्ड फूड, हॉटेल फूड. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे फिजिकल इनएक्टिव्हिटी. म्हणजे सिटिंग जॉब असतो. शरीराची अजिबात हालचाल होत नाही, एक्सरसाइज नाही. याच्यामुळे देखील वजन वाढ होत असते. तिसरं महत्त्वाचं कारण स्ट्रेस. स्ट्रेसमुळं इमोशनल डिस्टर्बन्स असतो, तर त्याच्यामुळे जास्त भूक लागते आणि जास्त खाल्लं जातं. परिणामी ओबेसिटी पाहायला मिळते. चौथं कारण आहे हार्मोनल इश्यूज, पी-सी-ओ-डी, थायरॉइड असे काही डिस्टर्बन्स असतात. याच्यामुळे वजन वाढ होत असते. यानंतर स्लीप डिस्टर्बन्स. अपुरी झोप, कमी झोप घेतली, तर याच्यामुळे देखील इम्बॅलन्स होतो आणि परिणामी ओबेसिटी पाहायला मिळते. अपुरी झोप हे एक खूप महत्त्वाचं कारण आहे ओबेसिटीसाठी. ओबेसिटीचे सिम्प्टम्स काय असतात? तर ओबेसिटी ही अचानक पाहायला मिळत नाही. तर बॉडी आपल्याला आधी संकेत देत असतं. मग सिम्प्टम्स काय असतात? तर लवकर थकवा वाटणं, श्वास लागणं, दम लागल्यासारखं होणं, खूप भूक लागणं, क्रेव्हिंग्ज होणं, मूड स्विंग्स होतात, पोटावर चरबी साठते. ओबेसिटीमुळं काय परिणाम दिसतात शरीरामध्ये किंवा हेल्थ रिलेटेड काय इश्यू होतात? ओबेसिटीमुळं डायबिटीज किंवा हाय ब्लड प्रेशर, जॉइंट पेन होतात, पी-सी-ओ-डी किंवा इन्फर्टिलिटी असे इश्यू पाहायला मिळतात किंवा फॅटी लिव्हर, हार्ट डिसीज. म्हणजे ओबेसिटी हा अनेक डिसीजेसचा रूट कॉज आहे. त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. कॉमन मिस्टेक्स काय करतात लोकं? तर क्रॅश डाएट करणं, खूप वेळ उपाशीच राहणं, काहीतरी सप्लिमेंट घेणं, जेवण न करणं, कन्सिस्टन्सी नसणं, यामुळे मेटाबॉलिझम अजून बिघडतो आणि ओबेसिटी अजून वाढत असते. माझ्याकडे पेशंट आले होत्या. त्यांना प्रचंड थकवा आणि वीकनेस आला होता आणि जेव्हा हिस्ट्री घेतली तेव्हा समजलं, की त्या गेले 8-15 दिवस झालं एक क्रॅश डाएट करतायत वजन कमी करण्यासाठी. परिणामी हे त्रास दिसून येतात.
त्यामुळं कोणताही डाएट करण्यापूर्वी विचार करावा. ओबेसिटीसाठी नॅचरल मॅनेजमेंट काय आहे? तर वेट लॉस करणं ही पनिशमेंट नाहीये. तर ते एक लाईफस्टाईल चेंज. तर वजन कमी करणं हे 70% डाएटवर आणि 30% एक्सरसाइजवर असतं. त्यामुळे डाएट हा अत्यंत इम्पॉर्टंट आहे. तर ओबेसिटी कमी करण्यासाठी तुम्ही काय खाताय याच्यापेक्षा कधी खाताय, कसं खाताय हे जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणजेच तुम्ही किती व्यायाम करताय याच्यापेक्षा काय खाताय, किती खाताय हे जास्त इम्पॉर्टंट आहे. ओबेसिटी नॅचरली कमी करण्यासाठी बॅलन्स डाएट, एक्सरसाइज, प्रॉपर स्लीप, स्ट्रेस कमी करणं, प्रॉपर हायड्रेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर सर्वात पहिलं डाएट. डाएटमध्ये बॅलन्स डाएट. याच्यामध्ये प्रोटीन्स हे खूप इम्पॉर्टंट आहेत. प्रोटीन्स हे फॅट लॉस करण्यासाठी इम्पॉर्टंट असतात. प्रोटीनसाठी तुम्ही एग्स, पनीर, स्प्राउट्स, चिकन, फिश प्रोटीन्समुळे पोट देखील जास्त वेळ भरल्यासारखं राहतं आणि भूक कमी लागते. आणि मसल लॉस असतो तो देखील कमी होतो. सेकंड आहे फायबर. फायबर्समुळं गट हेल्थ आणि वेट लॉस ह्या दोन्ही गोष्टी होत असतात. फायबर्स कशामधून जास्त मिळतात? ते ग्रीन व्हेजिटेबल्स, फ्रुट्स, सॅलड्स, होल ग्रेन्स यामध्ये भरपूर प्रमाणात असतात. आणि ते गट हेल्थमध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. यानंतर हेल्दी फॅट्स. हेल्दी फॅट्समध्ये ड्राय फ्रुट्स, घी, सीड्स या गोष्टींचा आहार समावेश करा. आणि तूप देखील कमी प्रमाणात घ्यायचं. खूप जास्त प्रमाणात तूप खायचं नाही. यानंतर सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे कार्बोहायड्रेट्स. खूप लोक कार्बोहायड्रेट्स स्किप करतात. कार्बोहायड्रेट्स हे पूर्णपणे बंद करायचे नाहीयेत. ते एनर्जीसाठी आवश्यक असतात. कार्बोहायड्रेटसाठी काय प्रेफर करू शकता? रोटी, चपाती, होल ग्रेन्स. कोणत्या गोष्टी पूर्णपणे बंद करायच्या? तर जंक फूड बंद करायचं, जास्त वेळ उपाशी राहणं बंद करायचं, शुगर, सॉल्ट, मैदा, हॉटेल फूड, प्रोसेस्ड फूड, सॉफ्ट ड्रिंक, कोल्ड ड्रिंक या गोष्टी पूर्णपणे अव्हॉइड. ब्रेकफास्ट अजिबात स्किप करायचा नाहीये. दिवसातून मेन 3 मील्स घेणं खूप आवश्यक आहे. पण ते प्रमाणामध्ये. मग सकाळी मॉर्निंगला तुम्ही लिंबू पाणी, कोमट पाणी, बदाम या गोष्टी घेऊ शकता. आणि ब्रेकफास्टमध्ये पोहे, उपमा याच्यासोबत प्रोटीन्स घ्या. एग्स, स्प्राउट्स या गोष्टी ॲड करा. तर दुपारच्या जेवणामध्ये रोटी, चपाती, सॅलड्स, भात, डाळ या गोष्टींचा समावेश करा. आणि रात्रीच्या जेवणामध्ये हलका आहार घ्या आणि रात्रीचं जेवण शक्यतो लवकर करा. झोपायच्या आधी 3 तास. आणि खिचडी, सूप्स वगैरे अशा गोष्टींचा समावेश करा. आणि मध्ये स्नॅक्समध्ये तुम्ही ड्राय फ्रुट्स किंवा ताक अशा गोष्टी घेऊ शकता. ओबेसिटीमध्ये डाएट असा असावा, तो वजन कमी करण्यासाठी नाही, तर मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी असावा. त्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स कमी होतो, हार्मोनल लेव्हल बॅलन्स होतात, क्रेव्हिंग्ज कमी होतात, भूक कमी लागते, गट हेल्थ सुधारते. म्हणजे वेट लॉस करण्यासाठी फक्त ट्रीटमेंट न घेता इंटरनल चेंजेस, इंटरनल बॉडी हिलिंग हे इम्पॉर्टंट. डाएट म्हणजे रिस्ट्रिक्शन नाहीये, तर ते एक लाईफस्टाईल चेंजेस आहे. स्मॉल चेंजेस, बिग रिझल्ट्स. कन्सिस्टन्सी इज द की. होमिओपॅथीचा रोल काय आहे ओबेसिटीमध्ये? तर होमिओपॅथिक ट्रीटमेंटमध्ये फक्त ओबेसिटीवर नाही, तर व्यक्तीच्या पूर्ण प्रकृती पाहून त्यानुसार औषध उपचार केले जातात. होमिओपॅथिक ट्रीटमेंट ही मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी, हार्मोनल लेव्हल बॅलन्स करण्यासाठी आणि सर्वात इम्पॉर्टंट रूट कॉजवर काम करत असते. त्यामुळे रिझल्ट देखील लॉंग टर्म आणि इंटरनल हिलिंग असेच. यासाठी तुम्ही क्वालिफाईड होमिओपॅथिक डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला ओबेसिटीसाठी होमिओपॅथिक ट्रीटमेंट घ्यायची असेल, तर डॉक्टर सरिता स्पंदन होमिओपॅथिक क्लिनिक इथे कॉन्टॅक्ट करा. डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमचे क्वेश्चन्स कमेंट बॉक्समध्ये विचारा. असेच हेल्थ रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.